दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आता चांगलंच मोठं झालंय। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलकांनी जंतर मंतरहून संसद भवनाच्या दिशेने कूच केलं। त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले, अनेकांच्या डोक्याला मार लागला। धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या कारवाईत सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांना मारहाण झाल्याचा आरोप कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आलाय। पोलीस आता जेवढा आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतायत, तेवढे आंदोलक आणखी आक्रमक होतायत। सध्या संसद भवनाच्या अवतीभोवती जिकडे नजर जाईल तिकडे फक्त आंदोलकांची गर्दी दिसतेय। दिल्लीच्या रस्त्यावरती सध्या 70 ते 75 हजार आंदोलक उपस्थित असल्याची माहिती असून त्यांची संख्या सातत्याने वाढतीये। एवढंच नाही तर आता दिल्लीसोबत मुंबईसह आणि देशाच्या इतर ठिकाणी सुद्धा आंदोलनांना सुरुवात झाली आहे। सुरुवातीला बातमी आली होती की दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना ताब्यात घेतलं, मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीत काही पोलिसांना दुखापत झाल्याचंही समोर आलंय। महत्त्वाचं म्हणजे कॉक्रोच पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्यात भेट घडून आली, मात्र ही भेट फक्त 10 मिनिटं चालली। या भेटीनंतर आंदोलक त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। दिल्लीतली परिस्थिती पाहता इंटेलिजन्स ब्युरो आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र सुरू झालंय। नक्की काय घडतंय? दिल्लीतलं कॉक्रोच पार्टीचं आंदोलन आता किती मोठं झालंय? आंदोलनाची वाटचाल कोणत्या दिशेने होतीये? पोलीस या आंदोलनाला कशा प्रकारे हाताळतायत? सगळे अपडेट्स जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। आंदोलक दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास संसदेजवळच्या विजय चौकात पोहोचले। तिथे त्यांची पोलिसांशी झटापट झाली, पोलिसांकडून लाठीचार्ज झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। या गोंधळानंतर संसद भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव संसद भवनाचे दरवाजे बंद करण्यात आले। बाहेर हा सगळा राडा सुरू असताना आज संसदेत पंतप्रधान आणि इतर खासदार उपस्थित होते। सध्या संपूर्ण संसद परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। इकडे पार्लमेंट स्ट्रीट जवळ आंदोलक आणि दिल्ली पोलिसांमध्ये झटापट झाली। या झटापटीत एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले। त्यांनी सांगितलं की ते बॅरिकेड जवळ तैनात असताना आंदोलकांनी दगडफेक केली, ज्यात त्यांना दुखापत झाली। दिल्लीच्या फिरोजशाह रोडवरही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती आहे। दुसरीकडे आंदोलनात सहभागी झालेल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांना पोलीस कारवाईत मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला। गीतांजली यांना मारहाण झाली, त्यांचे केस ओढले असा दावा कॉक्रोच जनता पार्टीनं केला। आरोपानुसार हाणामारीत एका 12 वर्षीय मुलीचं डोकं फुटलं, तर आतापर्यंत 40 ते 50 जण जखमी झाले। मात्र दिल्ली पोलिसांनी हे सगळे दावे फेटाळून लावलेत। या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलंय। पोलिसांनी संसदेजवळच्या रिझर्व्ह बँक परिसरात सीजेपीच्या 7 आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। पोलिसांनी सीजेपीचे फाउंडर अभिजित दिपके यांनाही ताब्यात घेतल्याचा दावा प्रवक्ते सौरभ दास यांनी केला होता, पण दिल्ली पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला। अभिजित दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं पोलिसांनी म्हटलं। त्यानंतर सौरभ दास यांनी सुद्धा युटर्न घेत अभिजित दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही हे स्पष्ट केलं। तरी केरळ हाऊस बाहेर अजूनही मोठी गर्दी आहे असा दावा त्यांनी केला। दुपारपर्यंत आंदोलकांचा मोर्चा सेंट्रल दिल्लीतील कनॉट प्लेसवर पोहोचला। तिथे आंदोलकांनी कनॉट प्लेसचं आउटर सर्कल अडवलं आणि बसेसची वाहतूक रोखून धरली। त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। मात्र थोड्या वेळात पोलिसांनी तिथल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। या आंदोलनासंदर्भातली मोठी घडामोड म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी भेट घेतली। सरकारकडून नड्डा यांनी कॉक्रोच पार्टीशी संपर्क साधला होता, पण ही भेट फक्त 10 मिनिटे चालल्याची माहिती आहे। या बैठकीबाबत बोलताना सौरभ दास यांनी सांगितलं की जे.पी. नड्डा यांनी या मुद्द्यावर योग्य पातळीवर चर्चा करू असं आश्वासन दिलं, मात्र त्यांनी मागण्या पूर्ण होण्याबाबत कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही। या बैठकीवर जे.पी. नड्डा यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे। ते म्हणाले की आमची सकाळपासून आंदोलकांशी चर्चा सुरू आहे। त्यांच्या शिष्टमंडळांशी तोंडी चर्चा झाली। दुपारी 4च्या सुमारास त्यांनी मला लेखी निवेदन दिलं। मी सर्व आंदोलकांना विनंती केली की त्यांनी त्यांचं आंदोलन संपवावं आणि कायदा सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करावी। या भेटीनंतरही कॉक्रोच पार्टी आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। कॉक्रोच पार्टीच्या 3 मुख्य मागण्या आहेत। पहिली मागणी, सोनम वांगचुक यांची दवाखान्यातून सुटका करून त्यांना एक व्हिडिओ शूट करून द्यावा। या व्हिडिओच्या माध्यमातून वांगचुक हे आंदोलकांना शांततेसाठी अपील करतील। दुसरी मागणी आहे, पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः जीवन संपवलं त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जावी।
तिसरी आणि सर्वात महत्त्वाची मागणी आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. या मागणीवर अजिबात तडजोड होणार नाही अशी भूमिका कॉक्रोच जनता पार्टीने घेतली आहे. तसंच दिल्ली पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलकांवर लाठीचार्ज करणं थांबवावं अशी मागणीही कॉक्रोच पार्टीने केली आहे. महत्त्वाचं म्हणजे सोमवारी सकाळी सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकून आपल्या मागण्या जाहीर केल्या होत्या. मी उपोषण सोडण्यासाठी तयार आहे, फक्त हा मुद्दा संसदेत उचलायला हवा असं वांगचुक यांनी म्हटलं होतं. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांमध्ये कुठेच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे या मुद्द्यावरून आंदोलक नरम झालेत का असं विचारलं जात होतं. पण आता कॉक्रोच पार्टीनं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत तडजोड होणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता यावर सरकारकडून काय तोडगा काढला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दिल्लीतली परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून आता राजधानीत बैठकांचं सत्र सुरू झालंय. कर्तव्य भवन मध्ये केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त यांच्यात बैठक झाली. बैठकीला इंटेलिजन्स ब्युरोचे चीफही उपस्थित होते. या बैठकीत आंदोलनाच्या संपूर्ण परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला मंत्री धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल आणि किरेन रिजिजू उपस्थित होते. कॉक्रोच पार्टीचं आंदोलन रस्त्यावरती आल्यानंतर आता पोलिसांनी जंतर मंतर रिकामा करणं सुरू केल्याची माहिती आहे. पोलिसांनी जंतर मंतरवरचा स्टेज रिकामा केला असून तिथले तंबूही हटवले. आंदोलकांना तिथून पाठलाग करून बाहेर काढलं जात असून यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचाही दावा आहे. सध्या तरी कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनामुळे दिल्लीतली परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. पोलिसांनी आंदोलकांवर ज्या प्रकारे लाठीचार्ज केला त्यावर अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जे.पी. नड्डा यांनी सीजेपीच्या नेत्यांशी बैठक घेतली, मात्र त्यातून अजून तरी ठोस काही उपाय निघाल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे हे आंदोलन कशा प्रकारे शांत होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? सीजेपीच्या आंदोलनात पुढे काय होईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.